येस. सो आज आपण चॅप्टर नंबर 9 CA फाउंडेशन हा सुरू करतोय. टॉपिकचं नाव आहे फायनान्शियल स्टेटमेंट ऑफ नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. हा टॉपिक 12वीला सुद्धा झालाय, त्यामुळे आपण फार वेळ घालवणार नाहीये. या टॉपिक मध्ये आपल्याला काय पाहायचंय, बेसिकली आपल्याला रिसिप्ट पेमेंट अकाउंट, ज्याला आपण कॅशबुक म्हणतो, ते पाहायचंय. त्या व्यतिरिक्त इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट, जे एकदम सिमिलर आहे कोणाशी, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची. ठीक आहे, ऑलमोस्ट सिमिलर, नॉमिनल अकाउंट आहे. ठीक आहे. त्या व्यतिरिक्त बॅलन्स शीट, जे दोन्हीकडे सारखं बनतं, प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असो किंवा नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन असो. ठीक आहे. तर सगळ्यात महत्वाचं, या ज्या संस्था आहेत नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, त्यांना इन्कम कुठून मिळतं, तर बेसिकली दे जनरेट इन्कम फ्रॉम डोनेशन्स. त्यांना दान दिलं जातं. एंट्रन्स फी, ऍडमिशन फी यापासून मिळतं. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी मिळते. लाईफ मेंबरशिप फी म्हणजे आजीवन सदस्य शुल्क हे मिळतं. आणि त्यांचं इन्कम जनरेट होतं आणि त्यातून ते वेगवेगळे खर्च करतात. आणि त्याची ट्रीटमेंट जी आहे वेगवेगळ्या आयटम्सची, ती कशी डिसाईड केली जाते, वेदर इट इज इन्कम ऑफ कॅपिटल नेचर ऑर रेव्हेन्यू नेचर. कुठल्या पद्धतीचं इन्कम आहे ते आधी ठरवलं जातं. मग त्या पद्धतीने त्याची ट्रीटमेंट होईल, त्या पद्धतीने त्याचं पोस्टिंग होईल, कुठल्या स्टेटमेंटला करायचंय, इन्कम एक्सपेंडिचरला का बॅलन्स शीटला, ते आपल्याला ठरवायचंय. सो या गोष्टी आहेत. सगळ्यात आधी आपण इंट्रोडक्शन पार्ट मध्ये येऊ. इंट्रोडक्शन नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनचं अभ्यास त्यांना सगळी थिअरी एकदा गोथ्रू करून मग पुढे जाऊया. सो अ नॉट फॉर प्रॉफिट किंवा नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन इज अ लीगल अकाउंटिंग एंटिटी that is operating for benefit of the society as a whole rather than for the benefit of sole proprietor, group of partners or shareholders. तर बेसिकली ही लीगल ऑर्गनायझेशन, कायदेशीररित्या सुरू झालेली संस्था, जी सेवासाठी चालू झालेली आहे, सोसायटीची, समाजाची सेवा करण्यासाठी, भलं करण्यासाठी, सोशल वेलबिंगसाठी. त्यांचा उद्देश नफा कमवणं नाहीये. नफा कमवणं कुठल्या संस्थांचा उद्देश आहे, सोल प्रोप्रायटरशिप म्हणजे सोल ट्रेडिंग कन्सर्न, पार्टनरशिप म्हणजे ज्यांचे पार्टनर्स असतात, कंपनी म्हणजे ज्यांचे शेअर होल्डर्सला इंटरेस्ट असतं की कंपनीने नफा कमावा आणि ते आम्हाला डिव्हिडंडच्या स्वरूपात डिस्ट्रीब्यूट करावं. सो द मेन मोटिव्ह बिहाइंड द नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन किंवा नॉन प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन इज दॅट टू रेंडर सर्व्हिसेस टू द सोसायटी ऑर मेंबर ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे या संस्थांचा मेन उद्देश काय, की जनसेवा करणे, समाजाला सेवा पुरवणे, किंवा त्यांचे जे सभासद असतील त्यांना सेवा पुरवणे, सभासद. तर मग या संस्था कुठल्या, ते पुढे येईल डिस्कशन मध्ये. देर इज अ डिफरन्स इन द फायनल अकाउंट्स प्रिपेअर्ड बिटवीन द प्रॉफिट मेकिंग अँड नॉट प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन. डिफरन्स आहे. काय डिफरन्स आहे? प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनचा उद्देश प्रॉफिट कमवणे. नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशनचा उद्देश प्रॉफिट न कमवता सेवा देण्याचा उद्देश आहे. दे विल बी इंटरेस्टेड इन प्रोव्हाइडिंग द सर्व्हिसेस. त्यांचा उद्देश काय? सेवा पुरवणे लोकांना. एक मिनिट फक्त, जस्ट मिनिट, अलाउ मी अ मिनिट. येस. सो यांचा उद्देश काय? सेवा पुरवणे. प्रॉफिट कमवणे हा उद्देश अजिबात नाहीये. सो मेन इंटरेस्टिंग थिंग, यांना पैसे मिळतात कुठून, व्हॉट आर द सोर्स ऑफ देअर इन्कम ते पाहायचं, एक्सपेंडिचर कुठे होतात ते पाहायचं, दोघांचे खर्च आणि उत्पन्न मिळण्याचे प्रकार सुद्धा वेगळे आहेत. त्यामुळे पुढे म्हटलंय द सोर्सेस ऑफ रिसिप्ट अँड द पेमेंट ऑल्सो व्हॅरी. प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशन आणि नॉट प्रॉफिटेबल ऑर्गनायझेशनचे उत्पन्नाचे साधन आणि खर्चांचे प्रकार हे सगळं वेगळं आहे. व्हॅरी विथ द नेचर ऑफ ऍक्टिव्हिटी दॅट इज बिंग कॅरिड आउट बाय द ऑर्गनायझेशन. संस्था ज्या काही ऍक्टिव्हिटी करते त्याप्रमाणे त्यांचे उत्पन्नही वेगळे आहेत आणि खर्च सुद्धा वेगळे आहेत. ठीक आहे. सो नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन सच एज पब्लिक हॉस्पिटल, म्हणजे आनंद ऋषी हॉस्पिटल आपण म्हटलं उदाहरण, सिव्हिल हॉस्पिटल, पब्लिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन म्हणजे खाजगी संस्था नाही, शैक्षणिक, पब्लिक एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन जिथे
सगळे सामान्य माणसांची मुलं काय करतात, शिक्षणासाठी जातात. झेडपी स्कूल म्हणू शकता तुम्ही त्याला. क्लब, सोशल क्लब म्हणजे नगर क्लब आहे आपल्याकडे, अहमदनगर सायकलिंग क्लब आहे, इतर असे कुठलेही क्लब. टेम्पल्स, साईबाबा शिर्डीचं किंवा आपलं शनी शिंगणापूरचं जे टेम्पल्स आहेत त्या पद्धतीची संस्था. चर्च, ज्या काही चर्च आहेत आपल्याकडे आजूबाजूमध्ये नगरमध्ये मोठमोठाले चर्च आहेत, त्या संस्था की ज्यांचा उद्देश काय आहे की नफा कमवणं नाहीये, लोकांना सेवा पुरवणं आहे. सो ऍज अ पार्ट ऑफ देअर फायनल अकाउंट दे प्रिपेअर रिसिप्ट पेमेंट अकाउंट, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि काय बनवतात, बॅलन्स शीट सुद्धा बनवतात. म्हणजे 3 गोष्टी बनवतात ही लोक. सो प्री रिसिप्ट पेमेंट अकाउंट मध्ये ऑब्व्हियसली कॅश आली किती आणि गेली किती हे दिसतं. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये इन्कम किती आणि एक्सपेन्सेस किती हे दिसतं. इन्कम जास्त एक्सपेन्सेस कमी प्रॉफिट, एक्सपेन्सेस जास्त इन्कम कमी लॉस, किंवा त्याला आपले नावं बदलले इथे बरोबर. तर या केसमध्ये नावं काय होतात, जर इन्कम जास्त असेल एक्सपेन्सेस कमी असेल तर सरप्लस म्हटलं जातं, आणि एक्सपेन्सेस जास्त असतील आणि इन्कम कमी असेल तर त्याला आपण म्हणतो डेफिसिट. तर ही नावं फक्त बदलली, अदरवाईज सगळं सेम आहे. आणि बॅलन्स शीट मध्ये सेम दिसतं. काय दिसतं, फायनान्शियल पोझिशन ऑफ द बिझनेस ऍट द इयर एंड 31st. नॉर्मली डिसेंबर नाही म्हणत आपण इकडे, कधी गणित येतात डिसेंबरचे, पण नॉर्मली आपल्या सगळ्यांचं फायनान्शियल इयर काय असतं, 31 मार्च. 31 मार्चच्या दिवशीची काही फायनान्शियल पोझिशन आहे ती बॅलन्स शीट मध्ये रिफ्लेक्ट होईल, शो होईल, या बिझनेसच्या केसच्या बाबतीत सुद्धा. सो इन दिस चॅप्टर वी शॅल डिस्कस टेक्निक्स ऑफ प्रिपेअरिंग रिसिप्ट पेमेंट अकाउंट. रिसिप्ट पेमेंट अकाउंट कसं बनतं, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट कसं बनतं, बॅलन्स शीट कसं बनतं, हे सगळं या चॅप्टर मध्ये आपल्याला डिस्कस करायचं. 12वीला झालेला टॉपिक आहे. शेवटचा पॅराग्राफ त्यामधला, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट इज जस्ट सिमिलर टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, है ना, प्रिपेअर्ड फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन, बट देर हॅज बीन डिफरंट टर्मिनॉलॉजीज एम्प्लॉइड फॉर द वर्ड प्रॉफिट एज अ सरप्लस. प्रॉफिटला काय म्हणतो आपण इन्कम एक्सपेंडिचर मध्ये, सरप्लस म्हणतो. लॉसला काय म्हणतो, लॉस किंवा एक्सपेंडिचरला डेफिसिट म्हणतो. ठीक आहे, तर फरक कुठे, वर्डिंग मध्ये. बाकी सगळं बऱ्यापैकी ट्रीटमेंट सेम आहे. तुम्ही एक्सपेंडिचर इन्कमला लिहिणार नाही, इन्कम एक्सपेंडिचर मध्ये लिहिणार नाही, है ना. हा मायनस करून लिहितो आपण, ते इथं पार्ट ऑफ द ऍडजस्टमेंट. आपल्याला माहिती आहे की टुर्नामेंट इन्कम आणि टुर्नामेंट एक्सपेंडिचर, है ना, त्याच्या ऍडजस्टमेंट एक सोबत करता येतात. म्हणजे टुर्नामेंट एक्सपेन्सेस जर कमी असतील आणि इन्कम जास्त असेल, ठीक आहे, तुम्ही काय करणार, इन्कम साइडला लिहिणार बाय टुर्नामेंट इन्कम, आणि तिथेच लेस करून लिहिणार टुर्नामेंट एक्सपेन्सेस लेस, आणि आउटर कॉलमला रिमेनिंग फिगर टाकणार इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम साइड. आय होप यू आर गेटिंग दिस पॉइंट. सो येईल परत डिस्कशन मध्ये पुढे गणितांमध्ये, पण इथे टर्मिनॉलॉजीज वेगळ्या आहेत. प्रॉफिटला आपण इथे काय म्हणतो, सरप्लस, आणि इन्कम एक्सपेंडिचर किंवा लॉसला काय म्हटलं जातं, इथे डेफिसिट म्हटलं जातं. देन समटाइम आपल्याला एमसीक्यू येत नाही, पण समजा बहुधा कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्सला विचारलं पुढे भविष्यात की एक्सेस ऑफ इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर इज व्हॉट. सो इन्कम ज्यादा है, एक्सपेंडिचर कम, सरप्लस. एक्सपेंसेस ज्यादा, इन्कम कम, डेफिसिट. सो एक्सेस ऑफ एक्सपेंडिचर ओव्हर द इन्कम इज डेफिसिट, कमतरता. लॉस नाही म्हणत आम्ही इथे, कमतरता म्हणतो. ठीक आहे, उत्पन्नाची कमतरता, खर्चाची कमतरता नाहीये, खर्च ढिगाने आहेत, उत्पन्नाची कमतरता आहे म्हणजे डेफिसिट. सो इन नॉट फॉर प्रॉफिट मेकिंग ऑर्गनायझेशन द टोटल कॅश रिसिप्ट, द टोटल कॅश पेमेंट्स आर हायलाइटेड इन, कुठे, रिसिप्ट पेमेंट अकाउंट मध्ये कॅश रिसिप्ट किती आणि कॅश पेमेंट किती ते दिसतात. आणि शेवटी रिसिप्ट पेमेंट अकाउंट क्लोज केल्यानंतर आपल्याला काय दिसलं, बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश बॅलन्स आणि कुठला बॅलन्स, बँक बॅलन्स दिसतं. तो बॅलन्स आपण क्रेडिट साइडवरून कुठे ब्रॉट डाऊन करतो, रिसिप्ट पेमेंट अकाउंटच्या डेबिट साइडला. टू बॅलन्स ब्रॉट डाऊन पुढच्या तारखेला, 1 तारखेला नॉर्मली, आणि मग ते कॅश बॅलन्स आणि बँक बॅलन्स 1 तारखेला अपियर होतं रिसिप्ट पेमेंट अकाउंट मध्ये. सो दिस इज जस्ट इंट्रोडक्शन पार्ट विच यू ऑलरेडी प्रोबॅबली नो. नाउ व्हॉट, नेचर ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. रिसिप्ट पेमेंट अकाउंटचं स्वरूप कसं असतं, जस्ट अ मिनिट, अलाउ मी अ मिनिट. येस, तर रिसिप्ट पेमेंट अकाउंटचं स्वरूप कसं असतं, दॅट आय एम सपोज टू डिस्कस राईट नाउ. रिसिप्ट पेमेंट अकाउंट म्हणजे जस्ट लाईक एक्झॅक्टली कॅश बुक, नथिंग एल्स. डेबिट साइडला रिसिप्ट, क्रेडिट साइडला काय असतं, सगळं पेमेंट.
So receipt and payment account is nothing but the summary of cash book without date column. Please understand, this is without date column. Cash book always with the date column. Okay? It is an elementary form of account commonly adopted by not for profit making concerns such as hospital, clubs, society, temple, churches, etc. हे विविध ज्या काही संस्थांची नाव घेतली आहेत ही लोक रिसिप्ट पेमेंट अकाउंट बनवतात विदाउट डेट कॉलम. For presenting the receipt and payment periodically together with the cash balance at the beginning and the close of the period. तुम्ही जर रिसिप्ट पेमेंट अकाउंट व्हिज्युअलाइज केलं, रिसिप्ट साइडला सगळ्यात आधी काय असतं, टू बॅलन्स ब्रॉट डाऊन सुरुवातीला म्हणतो मी, त्यामध्ये कॅश बॅलन्स असेल, बँक बॅलन्स असेल आणि बाकीच्या सगळ्या त्याच्या खाली काय असतील, रिसिप्ट, डोनेशन, सबस्क्रिप्शन्स है ना, ऍडमिशन फी किंवा अजून इतर काही फीज असतील, एंट्री फी किंवा इन्कम रिसिव्ड फॉर काय टुर्नामेंट, इतर कुठले इन्कम, रादर मेंबरशिप फी असू शकते, फॉर दॅट पर्पज इंटरेस्ट फी असू शकते, एनिथिंग कुड बी लाईक दॅट. इन्कम असतील सगळे रिसिप्ट साइडला बऱ्यापैकी, इन्कम किंवा लायबिलिटी आपण पाहूयात, ते विल गो थ्रू दॅट समाऊ ते. त्यानंतर पेमेंट साइडला काय दिसणार, तर ऑब्विसली पेमेंट साइडला सगळे एक्सपेंडिचर, कॅपिटल ऑर रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जे असतील ते सगळे दिसतील. आणि वन्स रिसिप्ट पेमेंट अकाउंट इज क्लोज, त्याचं जे खाली क्लोजिंग बॅलन्स असेल ते असेल क्लोजिंग कॅश किंवा क्लोजिंग बँक बॅलन्स. आय होप यू आर गेटिंग दिस. सो द रिसिप्ट्स आर एंटर्ड ऑन लेफ्ट साइड. रिसिप्ट कुठे लिहितो आपण, लेफ्ट साइडला लिहितो रिसिप्ट पेमेंट अकाउंटच्या, आणि पेमेंट्स राईट साइडला लिहिले जातात. ठीक आहे, ऍज इफ जसं कॅशबुक मध्ये बनतं एक्झॅक्टली त्या पद्धतीने. द मेन पॉइंट इज टू बी नोटेड हियर इज दॅट receipt and payment account is not based upon accrual system of accounting किंवा बुक किपिंग. ती कुठल्या सिस्टीम वर असते, कॅश बेसिस वर असते. ठीक आहे, अॅक्रुअल सिस्टीम वर नसते. मर्कंटाईल सिस्टीम नाही लागू होता रिसिप्ट पेमेंट अकाउंटला. कॅश सिस्टीम, पैसे आले किती गेले किती एवढ्याचाच व्यवहार. पेएबल आहे, रिसिवेबल आहे हे नाही येत त्याच्या. सो इथे बघूयात काय सीन आहे. द मेन point is to be noted here that the receipt and payment account is not based upon the accrual system of bookkeeping, as it records all receipts and all payment whether capital or revenue. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं म्हणूयात की कॅपिटल रिसिप्ट्स म्हणजे डोनेशन रिसिप्ट विथ द स्पेसिफिक डायरेक्शन, ही कॅपिटल रिसिप्ट. बिल्डिंग साठी डोनेशन मिळालं, कॅपिटल रिसिप्ट. जनरल डोनेशन मिळालं, रेव्हेन्यू रिसिप्ट. तर हे सगळं रिसिप्ट साइडला येतं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या. त्यानंतर करंट इयरचा असो रिसिप्ट किंवा पेमेंट, किंवा प्रिव्हियस इयर मागच्या वर्षीचे किंवा फ्युचरचे असो रिसिप्ट किंवा पेमेंट, सगळंच इथे येणार. 3 वर्षाच्या गोष्टी येतात, मागचं, सध्याचं आणि पुढचं. सो करंट इयर, प्रिव्हियस इयर, फ्युचर इयर, ऑल डेटा विल बी गेटिंग रिफ्लेक्टेड इन रिसिप्ट पेमेंट अकाउंट. पुढे म्हटलंय फीचर्स. सो व्हॉट आर द फीचर्स, ट्राय टू अंडरस्टँड. फीचर्स ऑफ रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. इट इज समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन. सगळ्यात सोपी लाईन की हे एक प्रकारचं सारांश आहे, कॅश आणि बँकेचे व्यवहार जे झाले त्याचा सारांश. जस्ट लाईक कॅशबुक, ज्यामध्ये सगळे कॅपिटल रिसिप्ट, सगळे कॅपिटल पेमेंट शो केले जातात. So all receipts, whether capital or revenue, are debited. सगळ्या रिसिप्ट डेबिटला लिहिल्या जातात आणि सगळे पेमेंट क्रेडिट साइडला लिहिले जातात, whether capital or revenue. पेमेंट म्हणजेच एक्सपेंडिचर. सेकंड पॉइंट, it starts with the opening balance and opening cash and bank balance, also ends with same balances. Cash आणि bank balance नी एंड होतो. This account usually not a part of double entry system. हा अकाउंट जो आहे डबल एंट्री बुककीपिंग सिस्टीमचा पार्ट नाहीये, ऍज इट इन्क्लुड्स ऑल कॅश रिसिप्ट्स अँड पेमेंट. ऑल कॅश और बँक रिसिप्ट्स अँड पेमेंट्स असं म्हणायचं तुम्हाला, वेदर दे आर रिलेटेड टू प्रेझेंट, पास्ट और फ्युचर. ही पद्धतीचं. सरप्लस और डिफिसिट फॉर अकाउंटिंग पिरियड कॅनॉट बी असर्टेन फ्रॉम दिस अकाउंट. त्यासाठी कुठलं अकाउंट बनतं, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनतं सरप्लस आणि डिफिसिट फाइंड आउट करण्यासाठी. सो सरप्लस or deficit for accounting period cannot be ascertained from this account since
it shows only cash and bank position and exclude all non-cash item. नॉन-कॅश आयटम मध्ये उदाहरण देतो डेप्रिसिएशन. आपण खिशातून पैसे नाही घालत 10 रुपयाचं डेप्रिसिएशन द्या असं नाही होत. डेप्रिसिएशन कुठल्याही असेटवर कॅल्क्युलेट केलं जातं. ते एक्सपेंडिचर म्हणा तुम्ही हवं तर त्याला जास्त बेस्ट ऑप्शन लॉस म्हणा, लॉस इन द व्हॅल्यू ऑफ असेट. हा, पण ते नॉन कॅश, कॅश मध्ये नाही होत डेप्रिसिएशन. चलो, सो व्हॉट एव्हर इट मे बी. पहिलं गणित पाहण्याचा प्रयत्न करू काय दिलंय. दे सेड क्वेश्चन नंबर 1, इलिस्ट्रेशन नंबर 1, रिसिप्ट अँड पेमेंट ऑफ स्वराज क्लब फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. 31 मार्च 2020 चं स्वराज क्लबचं काय दिलं, रिसिप्ट पेमेंट अकाउंट दिलंय. एंट्रन्स फी आहे 300 रुपये मिळाली आहे. मेंबरशिप फी 3000 रुपये. डोनेशन फॉर क्लब पवेलियन, ठीक आहे, स्पोर्ट्स क्लब वगैरे असेल ते 10,000 रुपये. फूड स्टफ सेल, खाण्यापिण्याचे पदार्थ विकले 1200 रुपये. सॅलरीज अँड वेजेस 1200 रुपये. परचेस ऑफ फूड स्टफ 800 रुपये. हा, कन्स्ट्रक्शन ऑफ क्लब पवेलियन 11,000 रुपये. जनरल एक्सपेन्सेस 600 रुपये. रेंट अँड टॅक्सेस 400. बँक चार्जेस 160. आणि खाली म्हटलंय कॅश इन हँड 1 एप्रिलच्या रोजी किती होती, 200. 31 मार्चला किती होती, 350. कॅश इन बँक 1 एप्रिलला होती 400. 31 मार्चला 590. मला काय बनवायला सांगितलं, दे सेड प्रिपेअर रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. नाउ जस्ट अ मिनिट, अलाउ मी अ मिनिट. चलो, सो आपण काय करूयात की हे गणित जे आहे डिस्कस करून सोडून घेऊयात. ठीक आहे, दॅट विल बी आय थिंक हेल्प अस. टायपिंग करण्यापेक्षा आणि वेळ घालवण्यापेक्षा इट इज बेटर आयडिया. सो रिसिप्ट पेमेंट अकाउंट बनवायचं, इतकंच करायचं आपल्याला. एंट्रन्स फी आपल्याला माहिती आहे किती दिली आहे, 300 रुपये. मेंबरशिप फी वगैरे दिलाय, ही पण रिसिप्ट आहे. डोनेशन मिळालेलं आहे 10,000 रुपये, ती पण रिसिप्ट आहे. फूड स्टफ सेल केलंय म्हणजे माल विकलाय तुम्ही 1200 रुपये, ते विकून पैसे आले. इथपर्यंतचे जे काही सगळे आयटम आहेत ना, हे सगळे काय माहिती आहे, दीज आर ऑल रिसिप्ट. यातले काही कॅपिटल रिसिप्ट आहेत, काही रेव्हेन्यू रिसिप्ट आहेत. ठीक आहे, पुढे म्हटलंय सॅलरीज, वेजेस, परचेस ऑफ फूड स्टफ, कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग पवेलियन, जनरल एक्सपेन्सेस, रेंट अँड टॅक्सेस, बँक चार्जेस, सगळे काय माहिती आहे, दीज आर ऑल एक्सपेन्सेस किंवा पेमेंट. सुरुवात कशी करायची, तर सगळ्यात आधी सुरुवात इथून सुरू करायची. कॅश इन हँड आपल्याला दिलंय 1 एप्रिलला 200 रुपये. दिस इज ओपनिंग कॅश. इथं कॅश ऍट बँक दिलाय 1 एप्रिलला 400 रुपये. दिस इज ऑल्सो ओपनिंग बँक बॅलन्स. तर त्यामुळे यांनी काय फॉर्मॅट ड्रॉ केलाय जरा लक्ष द्या. दे सेड स्वराज क्लब, वरती टायटल दिलंय, पुढे नाव लिहिलंय रिसिप्ट पेमेंट अकाउंट, त्यानंतर लिहिलंय फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2020. या दिवशीचं रिसिप्ट पेमेंट अकाउंट आपण बनवतोय. यामध्ये डेट नाहीये, कारण आपण वर्षभर रिसिप्ट पेमेंट अकाउंट नाही बनवतोय, आपण 31 मार्चचं बनवतोय एका पर्टिक्युलर डेटला, त्यामुळे डेट नाहीये, डेट कॉलम करायचं नाही. रिसिप्ट साइडला दिलंय टू बॅलन्स ब्रॉट डाऊन, हे ओपनिंग बॅलन्स आहे, कॅश आणि बँकेचं बॅलन्स 200 रुपये 400 रुपये. ठीक आहे, क्लोजिंग बॅलन्सेस इथे लिहिले बघा. क्रेडिट साइडला बाय बॅलन्स कॅरीड डाऊन, कॅश बॅलन्स, बँक बॅलन्स 350 आणि 590. ठीक आहे, त्याचे आकडे पण इथे चेक करून घ्या तुम्ही. फाईन. त्यानंतर एंट्रन्स फी 300 रुपये. हे कुठे जातं माहिती आहे, ऍज यू नो एंट्रन्स फी कुठे जात आहे, रिसिप्ट पेमेंट, रिसिप्ट साइडला 300 रुपये. त्यानंतर मेंबरशिप फी, डोनेशन 10,000 आणि सेल ऑफ फूड स्टफ 1200. 3000, एक मिनिट, मेंबरशिप फी 3000 आहे, डोनेशन 10,000 आणि फूड स्टफ सेल केल्याचे 1200 रुपये. हे सगळे डेबिटला येणार इथे. 3000, 10,000 आणि 1200. त्यांची नावं लिहून टाका. काय काय नाव आहे, मेंबरशिप फी 3000, डोनेशन फॉर पब्लिक अकाउंट, सॉरी डोनेशन ऑफ अकाउंट, ऑन अकाउंट म्हणायचं होतं ऍक्च्युअली त्यांनी, डोनेशन ऑन अकाउंट ऑफ क्लब पवेलियन 10,000 रुपये, आणि सेल ऑफ फूड स्टफ जे विकून पैसे आले तुम्हाला खाण्यापिण्याचे पदार्थ ते 1200 रुपये. सो अशा पद्धतीने आमचे सगळे रिसिप्टचे आयटम काय झाले, रिसिप्ट साइडला शो झाले. पेमेंट साइडला काय येणार, सगळे एक्सपेंडिचर येणार. पेमेंट साइड विल शो ऑल एक्सपेन्सेस. मग त्यामध्ये काय काय आलं, एक सॅलरी वेजेस आलं 1200 रुपये, परचेस ऑफ फूड स्टफ आलं 800 रुपये, कन्स्ट्रक्शन ऑफ क्लब पवेलियन 11,000, जनरल एक्सपेन्सेस 600, रेंट टॅक्सेस 400 आणि बँक चार्जेस 160. तर हे सगळे आयटम आम्ही काय केले, क्रेडिट साइडला म्हणजे पेमेंट साइडला काय केले, लिस्ट आउट केले. ठीक आहे, नवीन काय आयटम दिसते का बघा, है ना. तर अशा पद्धतीने हे सगळे फक्त आयटम काय केले, आम्ही पोस्टिंग करून दाखवले. ठीक है, दिस इज नॉट एक्चुअली बिग टास्क, ये सब करना बहुत आसान काम था आपके लिए.
फक्त तुम्हाला काय करायचं आहे, अप्रोप्रिएट आयटम रिसिप्टला आणि बाकीचे आयटम जे काय उरलेले पेमेंटला लिहायचे, याचं बॅलन्स काढायचं. तुम्हाला इथे सगळंच रेडीमेड दिलं होतं. ऍक्च्युली दे वुड हॅव नॉट गिव्हन समथिंग एल्स. त्यांनी क्लोजिंग बॅलन्स तरी द्यायला नव्हतं पाहिजे, असं माझं मत आहे. तर त्यांनी दिलंय, ठीक आहे, हरकत नाही. त्यांना फक्त पोस्टिंग कसं करायचं हे या गणितातून दाखवायचं होतं. आपण एक लिमिटेशन ऑफ रिसिप्ट पेमेंट अकाउंट घेऊयात. जर वेळ कमी असेल तर आपण थोडं स्पीडअप करून 10 मिनिटात क्लोज करू शकतो आणि मग हे घेऊन थांबू आजचे दिवस. लिमिटेशन ऑफ रिसिप्ट पेमेंट अकाउंट म्हणजे काय? मर्यादा. रिसिप्ट पेमेंट अकाउंटला काय मर्यादा आहेत, काय मर्यादा आहेत समजून घेऊ. फ्रॉम द स्टडी ऑफ द अबव अकाउंट, हे वरचं जे अकाउंट आता पाहिलं आपण रिसिप्ट पेमेंट अकाउंट, इट अपियर्स दॅट द इन्क्रीजिंग कॅश अँड बँक बॅलन्स ऍट द एंड ऑफ द इयर as compared to those in beginning does not truly represent surplus for the year, since it does not take into account other important transactions such as cost of construction of pavilion, which is in excess of donation received, outstanding subscription, or those which were collected in advance. हा काय म्हणायचं त्यांना भाग लक्षात घ्या. तुम्ही सुरुवातीची कॅश भागा किती आहे? 200. बँक बॅलन्स किती आहे? 400. शेवटी किती शिल्लक आहे? 350. आणि इथे किती शिल्लक आहे? 590. सुरुवातीच्या कॅश बॅलन्स पेक्षा शेवटची जी कॅश आणि बँक बॅलन्स आहे, दोन्ही सुरुवातीची कॅश आणि बँक बॅलन्स पेक्षा शेवटची जी कॅश आणि बँक बॅलन्स आहे ती काय आहे? लिटल हायर आहे. पण याचा अर्थ मग सरप्लस झाला का? अजिबात नाही, सरप्लस अजिबात झालेलं नाही. असं नुसतं बघून कसं सरप्लस कळणार? हा, सो 1 मिनिट प्लीज. सो असं नुसतं बघून कसं सरप्लस कळणार की तुमची सुरुवातीची कॅश 200 होती, आता 350 झाली म्हणजे सरप्लस. आधी बँक बॅलन्स 400 होता, आता 590 झालं म्हणजे सरप्लस. असं नाही म्हणू शकत आपण. तसंच तुम्ही अजून एक लक्ष द्या आयटम रिसिप्ट साइडला, डोनेशन ऑन अकाउंट ऑफ क्लब पवेलियन. किती डोनेशन मिळालं? 10,000. पण खर्च किती करताय? 11,000. कसं शक्य आहे? म्हणजे काही खर्च काय करताय तुम्ही? आउट ऑफ पॉकेट करताय. आउट ऑफ पॉकेट म्हणण्यापेक्षा तुम्ही इतर उत्पन्नातून काय करताय ते खर्च करताय असं मला म्हणायचं. आउट ऑफ पॉकेट नका म्हणू ते, आउट ऑफ युअर ओन अकाउंट. म्हणजे तुमच्याकडे जे इतर रिसिप्ट आले त्यातूनही तुम्ही काय केले? क्लब पवेलियन साठी काय केले? खर्च केले, कॅपिटल एक्सपेंडिचर वर्कआउट केलाय. असो, तर ते घडलंय. तर हे एक प्रकारचं डिसएडव्हान्टेज आहे. खरं तर क्लब पवेलियन साठी जेवढा पैसा आला होता ना तेवढेच पैसे काय व्हायला पाहिजे होते, वापरले गेले पाहिजे होते क्लब पवेलियन बांधायला, कन्स्ट्रक्शन करायला. तो एक भाग त्यांनी सांगितला. आणि हा एक क्रिटिकल पॉइंट आहे की तुम्हाला जेवढं डोनेशन येते त्यापेक्षा तुम्ही काय करताय? जास्त स्पेंड करताय, खर्च करताय. हाऊ इट इज पॉसिबल? डोनेशन 10,000 आलं ना, मग 10,000च वापरा, किंवा फार तर 9 वापरा, 9.5 वापरा. पण इथे काय झालंय? 11,000 वापरले. तर हा रिसिप्ट पेमेंट अकाउंटचा काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही काहीतरी ऍडव्हर्स म्हणजे ऍब्सर्ड दाखवताय. ऍब्सर्ड काय? एक प्रकारचं हे 10,000 रिसिप्ट आहे आणि 11,000 खर्च आहे. 1,000 कुठून आणले? तर तुम्ही ते कुठल्या तरी वेगळ्या रिसिप्ट मधून काय केले असतील? पैसे वापरले असतील. तर हा एक प्रकारचा डिसएडव्हान्टेज आहे रिसिप्ट पेमेंट अकाउंटचा. ज्या रिसिप्ट आल्यात त्या पूर्ण वापरून गेल्यानंतरही तुम्ही एक्सेस काय करताय? रिसिप्ट कुठल्या तरी वेगळ्या रिसिप्ट खर्च म्हणून वापरताय क्लब पवेलियन साठी. दॅट इज अ डिसएडव्हान्टेज. अनदर इम्पॉर्टंट ड्रॉबॅक is that receipt payment account includes items relating to all periods and all types, whether capital or revenue nature. Past year items, current year item आणि नेक्स्ट इयर आयटम हे सगळे रिसिप्ट पेमेंट अकाउंट मध्ये दिसतात. त्या व्यतिरिक्त नुसते रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नाही दिसत किंवा रेव्हेन्यू इन्कम नाही दिसत. कॅपिटल एक्सपेंडिचर आणि कॅपिटल इन्कम सुद्धा काय होतात? इथे दिसतात. कुठे? रिसिप्ट पेमेंट अकाउंटला. हा एक प्रकारचा डिसएडव्हान्टेज. तेच जर तुम्ही इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट पाहाल तर फक्त तिथे काय दिसतं? इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये रेव्हेन्यू इन्कम आणि रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. तर हा एक डिसएडव्हान्टेज आहे रिसिप्ट पेमेंट अकाउंटचा. सगळेच खर्च दिसतात, कॅपिटल असो रेव्हेन्यू असो. सगळेच इन्कम दिसतात, कॅपिटल असो रेव्हेन्यू असो. ठीक आहे. सो इन ऑर्डर टू असर्टेन वेदर ऑर्गनायझेशन हॅज मेड सरप्लस or deficit, we need to construct an account which consider all relevant revenue transaction for the current period. थोडक्यात इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवावं लागेल कधी आपल्याला जर सरप्लस किंवा डेफिसिट काढायचं असेल तर. ते रिसिप्ट पेमेंट अकाउंट वरून आपल्याला काढता येत नाही. नुसतं रिसिप्ट पेमेंट अकाउंट बनवून बघून
तुम्हाला सरप्लस किंवा डेफिसिट फाइंड आउट करता येणं शक्य नाही. त्यासाठी एक वेगळं अकाउंट कन्स्ट्रक्ट करावं लागेल, बनवावं लागेल. ठीक आहे, दॅट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. पुढे म्हटलंय, सिन्स रिसिप्ट पेमेंट अकाउंट डज नॉट कन्सिडर अबोव, its preparation is not favored except where the activities of the organization, results of which are to be exhibited, are simple and modest. फार जर छोटे छोटे ट्रान्झॅक्शन असतील एखाद्या ऑर्गनायझेशनचे, सिंपल ट्रान्झॅक्शन असतील, तर मात्र सरप्लस किंवा डेफिसिट नुसतं रिसिप्ट पेमेंट अकाउंट बघून सुद्धा सांगितलं जाऊ शकतं. पण मोठी बिगर ऑर्गनायझेशन, जास्त ट्रान्झॅक्शन असणाऱ्या ऑर्गनायझेशनच्या बाबतीत आपण नुसतं रिसिप्ट पेमेंट अकाउंट बघून सरप्लस किंवा डेफिसिट फाइंड आउट करू शकत नाही. हे फार महत्वाचं. सो सिंपल अँड मॉडेस्ट, इन्व्हॉल्व नो कॅरी ओव्हर फ्रॉम वन पिरियड टू नेक्स्ट अँड इट हॅज नो असेट अपार्ट फ्रॉम कॅश बॅलन्स अँड नो लायबिलिटीज. म्हणजे अशी संस्था की जिथे फक्त कॅश येते जाते, त्या संस्थेमध्ये आपल्याला सरप्लस किंवा डेफिसिट फाइंड आउट करणं सोपं आहे, छोट्या संस्थेमध्ये. पण त्यांच्याकडे काय नसलं पाहिजे, असेट्स आणि लायबिलिटीज. ठीक आहे, म्हणजे मोठ्या जर संस्था असतील तर तिथे तुम्हाला रिसिप्ट पेमेंट अकाउंट वेगळं बनावं लागेल, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट वेगळं बनेल, बॅलन्स शीट वेगळं बनेल, 3 गोष्टी सिस्टमॅटिक बनतील. पण छोटी संस्था जर असेल, नुसतं रिसिप्ट पेमेंट अकाउंट बघून सुद्धा तुम्हाला सरप्लस झालाय का डेफिसिट झालाय हे फाइंड आउट करणं काही काही केसेसमध्ये शक्य आहे, सगळ्याच केसेसमध्ये नव्हे. तर तेवढंच त्यांना सांगायचंय. हा एक भाग जो आहे हा लिमिटेशन ऑफ काय होता, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. पुढच्या सेशन मध्ये आपण काय करूयात माहिती उद्या, की वी विल कंटिन्यू विथ इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट, विच इज नथिंग बट इक्विव्हॅलंट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हा एक भाग आपण उद्या कव्हर अप करू, विच इज ऍक्च्युअली व्हेरी बिग, आणि याला बरंच वेळ लागणार कव्हर अप करायला. फार थिअरी आहे, तुम्ही पाहू शकता. देन क्वेश्चन नंबर 2 इज देअर. ठीक आहे, आणि मग गणित आहे, 3 नंबरचा क्वेश्चन आहे, मग बॅलन्स शीट आहे. सो मीनवाईल आज एक छोटस घरी काम करायचंय, वेळ काढून तुम्ही लोक जे कोणी व्हिडिओ पाहतील आता अपलोड केल्यानंतर, की हा टॉपिक जो आहे याची बेसिक थिअरी वाचायला घ्या. सगळ्यात आधी इंट्रोडक्शन, त्यानंतर यू विल रीड दिस वन, रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटचं इंट्रोडक्शन. हा, आणि त्यानंतर इलिस्ट्रेशन नंबर 1 काय पाहण्याची विशेष आवश्यकता नाही, फार सोपं आहे. लिमिटेशन एक वाचा, आणि घरी बसून हे पण एक सुरू कराल, काय इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट वाचायला सुरू कराल. ऍटलीस्ट एक तासभर तरी वेळ काढा, अकाउंट वाचायला घ्या थिअरी. आणि आज काही नाही, आज विशेष काही नाही, बट आपण आज इथेच या सेशनला थांबूयात, कारण